नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता भर कोर्टात आता विलासच्या खुनाची आता केस सुरू झालेली असते. आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, मी तुम्हाला सांगतो की मला कोर्टाचा पहिला दिवस आठवतो ज्यामध्ये साक्षी शिकरे मोठ्या ताटमानेने आल्या होत्या आणि त्यांनी मोठ्या कॉन्फिडन्समध्ये सांगितलं होतं की 23 जानेवारीच्या रात्री मी त्या इव्हिनिंगमध्ये रिसॉर्टमध्येच होते. त्यानंतर आता साक्षीकडे बघत अर्जुन म्हणतो की पण आज या जेलमध्ये जाऊन आल्यानंतर यांचा कॉन्फिडन्स तर अजूनच लूज झाला आहे. अर्जुन म्हणतो कारण मी प्रूव्ह केलं 13 जानेवारीला ह्या वात्सल्य आश्रमाच्या आतमध्ये होत्या. आणि त्यानंतर साक्षी समोर येत अर्जुन म्हणतो की मिस साक्षी शिकरे, आठवतंय का तुम्हाला ते CCTV फुटेज, ते सगळं मी कोर्टात दाखवलं होतं. आणि लगेच साक्षीच्या डोळ्यासमोर ते चित्र येऊन उभं राहतं. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की मिस शिवानी, ते सगळं आठवतात का, तिने तुमच्या विरुद्ध खोटं स्टेटमेंट दिलं होतं. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की तो फुटेज आणि तो ब्युटिकचं कार्ड, तो सोन्याचा तुकडा, हे सगळे पुरावे मी दाखवले, तुम्हाला आठवतंय ना. इकडे आता अख्ख्या जगाचं त्या विलासच्या खुनाच्या केसकडे लक्ष लागून राहिलेलं असतं. कोर्टाच्या बाहेर जे काही सगळे वकील जमलेले असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आता कुजबूज सुरू झालेली असते. आणि हवालदारसुद्धा कोण जिंकणार याविषयी चर्चा करत असतात. कोणी म्हणतं दामिनी देशमुख जिंकणार, तर कोणी म्हणतं की नाही अर्जुन सुभेदारच जिंकणार. आणि त्यानंतर आता इकडे साक्षी शिकरे म्हणते की मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केलंय, ज्या रात्री विलासचा खून त्या आश्रमात झाला त्या रात्री मी आश्रमात गेले नव्हते म्हणून. साक्षी म्हणते माझ्या दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन आश्रमात कसं दिसतं हे मला खरंच माहिती नाहीये. आणि लगेच आता विचार करत साक्षी म्हणते की कदाचित टेक्निकल क्लेश असू शकतो, इश्यू असू शकतो. आणि आता अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे रिपोर्ट सगळे टेलिकॉम कंपनीकडून व्हेरीफाय करून आले. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की त्यामध्ये कोणतेही टेक्निकल क्लेच असू शकत नाही. आणि लगेच आता जज म्हणतात मी साक्षी शिकरे, कोर्ट तुम्हाला आदेश देत आहे, पुन्हा तुम्ही कोर्टात आता खोटं बोलायचा प्रयत्न करू नका. आणि त्याबद्दल आता जज हे दामिनी देशमुखला सुद्धा ताकीद देतात. तर आता दामिनी म्हणते ठीक आहे. आणि अर्जुन पुन्हा आता साक्षीला विचारू लागतो. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मला एक सांगा, 13 जानेवारीला तुम्ही आश्रमात रात्री का गेला होता त्याचं उत्तर मला द्या. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला काय विचारतो, त्या रात्री तुम्ही आश्रमात का गेला होतात. आणि आता साक्षी म्हणते की प्रियाने माझ्याकडून तिची फी भरण्यासाठी पैसे उधार घेतले होते, ते मागायला आणि ते आणायला मी गेले होते. आणि आता साक्षी म्हणते की तुम्ही ते कोर्टामध्ये प्रूव्ह सुद्धा केलं, प्रिया आणि माझ्यामध्ये पैशांचे व्यवहार होत होते म्हणून. आणि आता इकडे प्रिया जाम टेन्शनमध्ये आलेली असते. प्रिया म्हणते ही साक्षी आता मला का त्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आता हसतच अर्जुन म्हणतो हा आत्ता आठवलं मला. अर्जुन म्हणतो आठवलं ना ते हॉटेलमधलं CCTV फुटेज, म्हणजे त्या रात्री तुम्ही आश्रमात प्रियाकडून पैसे वसूल करण्यासाठी गेला होता तर. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की पण प्रिया आश्रमात नव्हती ना, ती सिनेमा बघायला गेली होती, तुम्हाला तर माहीतच होतं ना. आणि लगेच आता साक्षी म्हणते की नाही मला माहीत नव्हतं प्रिया ही सिनेमा बघायला गेली होती काय. ते ऐकताच आता पुन्हा अर्जुन म्हणतो की असं काय करता साक्षी, तुम्हाला माहिती होतं कारण सिनेमाची तिकिटे तर तुम्हीच काढून दिली होतीत ना. आता पुन्हा साक्षी डचकते. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, मी क्लिअर कट तुम्हाला पुरावे दाखवलेत. आश्रमातील सगळ्या व्यक्तींना सिनेमाला घेऊन जाण्यासाठी तिकिटे ही साक्षीने काढून दिली होती. आणि त्याचे रेकॉर्डसुद्धा सिनेमाचे सगळे तिकिटाचे ऑनलाईन बुकिंगचे पुरावे देखील मी तुम्हाला दाखवलेत. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मला साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर यांची उलट तपासणी करण्याची परवानगी हवी. आता प्रियाला धक्का बसतो. आणि लगेच आता दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते की ऑब्जेक्ट माय लॉर्ड, एकाच वेळी 2 साक्षीदाराची आता तपासणी घेण्याची परवानगी कोर्ट देत नाहीये. आणि एकाच वेळेस उलट तपासणी घेण्याची मला तरी काही गरज वाटत नाही असे दामिनी बोलते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की प्रिया मधुकर आणि साक्षी शिकरे यांची एकत्र उत्तरं जर मला कोर्टात ऐकायला मिळाली तर त्याने फायदाच होईल. आणि लगेच आता जज हे परमिशनला परवानगी देतात. आणि आता अर्जुन प्रिया विटनेस बॉक्समध्ये येताच आता प्रियाला म्हणतो की मिस प्रिया, मला तुम्ही एक सांगा, साक्षी शिकरेने तुम्हाला सिनेमाच्या ज्या तिकीट्स काढून दिल्या होत्या त्या साक्षी शिकरेनेच दिल्या होत्या की नाही. आता प्रिया गडबडते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की काही विचार करू नका कारण मिस साक्षी शिकरे यांनी कबूल केलं की त्या तिकीट्स त्यांनी काढून दिल्या होत्या म्हणून. आणि त्याचे पुरावे देखील मी कोर्टाला सबमिट केल्याचे अर्जुन बोलतो. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला असं का सांगण्यात आलं, तुमची एखादी मैत्रीण सिनेमाला जाणार होती पण अचानक तिचं कॅन्सल झालं म्हणून. आणि लगेच आता
पुन्हा अर्जुन साक्षीला म्हणतो की मी साक्षी शिकरे प्रिया मधुकर तुम्हाला तुमचे पैसे पुन्हा देत नव्हत्या तरीसुद्धा तुम्ही यांना सिनेमाचे तिकीट्स का काढून दिलेत. आता मात्र साक्षी बुचकळते. तेव्हा आता साक्षी म्हणते ॲक्च्युली ती तिकिटे प्रियासाठी काढली नव्हती. ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीचा खूप मोठा ग्रुप आहे आणि ती तिकिटे आमच्यासाठी काढली होती. आणि साक्षी म्हणते की अचानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला आणि म्हणून मी ते तिकीट प्रियाला दिले. आणि त्यानंतर आता लगेच अर्जुन म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना सिनेमाची तिकिटे दिली. तर आता साक्षी म्हणते हो, कारण एवढे महागडे तिकीटं घेण्यासाठी फुकट घेण्या इतपत गरीब आणि लाचार आणि हपापल्याला प्रिया इतकं दुसरं कोणीच नसल्याचे आता साक्षी बोलते. त्याच वेळेस दामिनीने डोक्याला हात लावलेला असतो आणि प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता साक्षी प्रियाला गरीब लाचार म्हटलेली असते. आणि लगेच आता प्रियाला राग येतो आणि प्रिया म्हणते की शब्द जरा सांभाळून वापर साक्षी. आणि आता साक्षी म्हणते की मी काय खोटं बोलते, फुकट मिळालेला आईस्क्रीमसुद्धा तू चवीने खाशील. आणि साक्षी म्हणते एवढ्या मोठ्या रकमेची मी तिकिटे दिली तेव्हा तर काहीच नाही म्हणाली तू, आणि तसंही त्या तिकिटाचे पैसे घेण्याचा सुद्धा मी विचार केला नव्हता असे साक्षी बोलते. साक्षी म्हणते की आपल्या घरातलं उरलेलं अन्न आपण कसं भिकाऱ्याला देऊन टाकतो तशी मी तिकिटे तुला दिली होती साक्षी. आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता राग येऊन प्रिया म्हणते की मी स्वतः तुझ्याकडे तिकिटे मागायला आली नव्हती आणि एवढी 10-12 तिकिटे महागडी तिकिटे वाया गेली असती म्हणून तू ती मला दिलीस. आणि लगेच आता जज ऑर्डर करत म्हणतात की कोर्ट कोणत्याही प्रकारचं भांडण ऐकून घेणार नाही. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की मीच प्रिया मधुकर कोर्टात भांडण्यापेक्षा ना तुम्ही आता लगेच तुमच्या जागेवर जाऊन बसा. प्रिया आता विटनेस बॉक्समधून तिच्या जागेवर जाऊन बसते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की साक्षी तुमच्या दोघांची मैत्री नाही म्हणून तुम्ही तर खूप मोठा ड्रामा केलाय. आणि तेवढ्यात आता दामिनी उठून उभा राहत म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड. अर्जुन सुभेदार माझ्या आशिलाला बिनबुडाचे आरोप करून आता लाचार बनवायला भाग पाडतायत आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय. तेव्हा हे ताबडतोब थांबवा. आणि आता लगेच साक्षी म्हणते की प्रियासारख्या मुलीशी मी आयुष्यात नोकरी करू शकत नाही. प्रियाला खूप वाईट वाटत असते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो असे असताना देखील तुम्ही लगेच त्याला सिनेमाच्या तिकीट्स दिल्या. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो त्याही फ्रीमध्ये दिल्या तुम्ही. चला मी मान्य करतो तुमचं मन मोठं आहे आणि तुम्हाला दान करायची सवय आहे, दिल्या त्या तुम्ही फ्रीमध्ये. लगेच आता अर्जुन म्हणतो की ह्या तिकीट्स तुम्ही तिला दिल्या पण ह्या तिकीट्स त्याच दिवसाच्या होत्या की हा फक्त योगायोग होता. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की का तुम्ही हे मुद्दाम घडून आणलं, म्हणजे त्या रात्री तुम्हाला आश्रमात जायचं होतं आणि त्यासाठी तुम्हाला आश्रम रिकामा हवा होता म्हणून तुम्ही हे घडून आणलं का. आणि लगेच आता पुन्हा दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते की माझे आशिलावरती अर्जुन सुभेदार असे बिनबुडाचे आरोप करू शकत नाहीत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला साक्षी शिकरेंनी अजून उत्तर दिलेलं नाहीये. ज्या रात्री आश्रमात कोणीही नव्हतं त्या रात्री साक्षी शिकरे आश्रमात का गेल्या होत्या. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मला उत्तर पाहिजे साक्षी आता गोंधळलेली असते. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो, A, B, C आणि D. ऑप्शन नंबर A. अर्जुन म्हणतो की आश्रमाचं गार्डन तुम्हाला खूप आवडलं आणि म्हणून तुम्हाला वाटलं ते सार्वजनिक गार्डन आहे म्हणून तुम्ही तिथे फिरायला गेला होतात का. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो ऑप्शन नंबर बी. तुम्ही तेथून जात असताना तुमच्या घशाला कोरड पडली आणि तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी तुम्ही आश्रमात गेला होतात का. पुन्हा सगळेजण हसू लागतात. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो ऑप्शन नंबर सी. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तिथून जात होता तेव्हा तुम्हाला आश्रमात काहीतरी आवाज आला म्हणून तुम्ही आतमध्ये गेलात का. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की ऑप्शन नंबर डी. आश्रमातील सगळ्यांना बाहेर घालून मुद्दाम तुम्हाला आश्रमाचे पेपर शोधायचे होते म्हणून तुम्ही गेला होतात का. ते ऐकताच आता साक्षीला धक्का बसतो. आणि लगेच आता दामिनी ऑब्जेक्शन घेत म्हणते की कोणत्या आधारावरती माझ्या आशिलावरती अर्जुन सुभेदार हे आरोप करतायत. आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की मिस दामिनी देशमुख मी फक्त तुमच्या आशिलाला ॲडवाईस देत होतो, ऑप्शन सांगत होतो, तुम्ही आज तिला काही शिकून नाही आणलं का. आणि त्यानंतर आता अर्जुन पुन्हा आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. आणि त्यानंतर आता प्रिया विटनेस बॉक्समध्ये येताच आता अर्जुन म्हणतो की प्रिया मधुकर तुम्ही फक्त विलासचा खून केला नाही तर तुम्ही मधुकर पाटलांवर सुद्धा गोळी चालवली आणि त्यांना सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यात सुद्धा तुम्ही फ्लॉवर पॉट मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही फक्त 1 खून नाही तर तुम्ही 2 खून करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता ते ऐकताच आता बोला प्रिया मधुकर असे जोरजोराने ओरडत आता अर्जुन प्रियाच्या तोंडातून सत्य वधून घेण्यासाठी आता प्रियाला प्रेशराईज करत असतो. आणि अखेर प्रियाचा संयम सुटून
मोठ्याने ओरडत आता प्रिया म्हणते, नाही नाही, मी कुणाचाही खून केला नाही. खून हा मी केला नसून खून हा साक्षी शिकरेने केला आहे आणि तो प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी बघितला आहे. आणि आता प्रियाचे ते तोंडातून पडलेल्या शब्दांनी अख्खा कोर्ट आता दणानून गेलेला असतो आणि प्रियाने साक्षीचा खून केल्याची आता मोठी कबुली देऊन साक्षीच्या गळ्याचा फास आता पूर्ण आवळलेला असतो आणि खून साक्षीने केल्याचे आता कोर्टाला सांगून प्रियाने आता सगळ्यात मोठा सत्याचा धमाका उडावलेला असतो आणि खरी जीत झालेली असते ती अर्जुनची. आणि अखेर अर्जुनने मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असतो आणि साक्षीने विलासचा खून केला हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं हे प्रिया आता अर्जुनला सांगते. आणि त्यानंतर आता साक्षी ही कशी आश्रमात आली आणि आता आश्रमातील पेपर्स बघत असताना मधुभाऊ कसे तिथे आले आणि त्यानंतर आता विलास, मधुभाऊ आणि साक्षी यांच्यामध्ये झालेल्या झटापटीत आता साक्षीच्या हातातील काढलेली बंदूक आता साक्षीने विलासच्या पोटावरती कशी चालवली आणि विलासचा कसा खून झाला हे सगळं आता प्रिया सांगते. आणि खऱ्या सत्याचा उडालेला असतो तो धमाका आणि आज खऱ्या अर्थाने अर्जुनला मिळवून दिलेला असतो तो मधुभाऊंना न्याय. तर कशी वाटली अर्जुनची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.